नमस्कार. MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला किती महत्त्व आहे हे काही वेगळंच सांगायला नको. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच व्याकरणाच्या आव्हानाला थेट सामोरे जाऊया. कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? म्हणजे शाळेत शिकलेली आपली मराठी वर्णमाला, तिचे नियम, वर्णांचे प्रकार, हे सगळं आज आपल्याला कितपत आठवतं? परीक्षेसाठी ही उजळणी खूपच महत्वाची आहे, नाही का? चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट कामाला लागूया. आपण पुढच्या काही मिनिटात MPSCमध्ये विचारलेल्या 25 प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण वर्णमालेची एक जबरदस्त उजळणी करणार आहोत. तयार आहात ना? ठीक आहे. आपला पहिला टप्पा आहे वर्ण ओळख. म्हणजे आपण मुळाक्षरांचे वेगवेगळे गट ओळखायला शिकणार आहोत. पाहूया आपला पहिला प्रश्न काय आहे. तर आपला पहिलाच प्रश्न आहे की यापैकी अनुनासिक नसलेला वर्ण कोणता? आता अनुनासिक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या वर्णाचा उच्चार नाकातून होतो तो अनुनासिक. आपल्याकडे न, ञ, ण, न आणि म ही 5 मुख्य अनुनासिका आहेत. पर्यायांमध्ये बघितलं तर र हा अनुनासिक नाही, तो एक अर्धस्वर आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. य, र, ल, व या 4 वर्णांना आपण अर्धस्वर म्हणतो. पण यातल्या रचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जरा उच्चार करून बघा. र र र. जाणवतंय? जीभ कंप पावते, हो ना? बरोबर. म्हणूनच नला कंपित वर्ण असंही म्हणतात. हा छोटासा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या स्लाइडवर आपण एकाच वेळी 2 महत्त्वाचे वर्णगट पाहणार आहोत. पहिला आहे ल. हा आपला खास स्वतंत्र वर्ण आहे, कारण तो थेट संस्कृतमधून आलेला नाही. आणि दुसरा गट आहे श, श, स यांचा. यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. का? कारण यांचा उच्चार करताना तोंडातून जी गरम हवा घर्षणाने बाहेर पडते ना, तीच उष्मा आहे, म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे महाप्राण व्यंजनाबद्दल. महाप्राण ओळखण्याची एक एकदम सोपी ट्रिक आहे. ज्या व्यंजनाचं इंग्रजी स्पेलिंग लिहिताना एच येतो तो महाप्राण. आता पर्याय बघा. क म्हणजे के, एच नाही. ग म्हणजे जी, एच नाही. ब म्हणजे बी, एच नाही. पण भ, BH. सापडलं उत्तर. हवा जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भ. वाह! पहिला टप्पा तर आपण यशस्वीपणे पार केला. आता दुसऱ्या टप्प्यात आपण थोडं अजून खोलात जाणार आहोत. आता आपण बघणार आहोत उच्चार स्थाने. म्हणजे प्रत्येक वर्णाचा आवाज आपल्या तोंडातून नेमका कुठून येतो हे समजून घेणार आहोत. ही टेबल तर खूपच महत्त्वाची आहे बरं का, कारण इथे तुमचे 4 प्रश्न एकाच वेळी सुटतात. माझ्यासोबत उच्चार करून बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. घ म्हणताना आवाज कुठून येतो? घशातून, म्हणजे कंठातून, म्हणून तो कंठ्य. च म्हणताना जीभ टाळूला लागते, म्हणून तो तालव्य. ट आणि ठ म्हणताना जीभ उलटी होऊन टाळूच्या मागच्या भागाला लागते, म्हणून ते मूर्धन्य. आणि त म्हणताना जिभेचं टोक थेट दातांना लागतं, म्हणून तो दंत्य. हे अनुभवून शिकलात ना की कधीच विसरणार नाही. आता एक थोडासा गुंतागुंतीचा पण अत्यंत महत्त्वाचा नियम. च वर्गातल्या अक्षरांचे 2 प्रकारचे उच्चार होतात. उदाहरणार्थ जग आणि जावई हे 2 शब्द बघा. जगमधल्या जचा उच्चार य युक्त आहे, तो झाला तालव्य. पण जावईमधल्या जचा उच्चार अयुक्त आहे, तो झाला दंत तालव्य. हा इतका सूक्ष्म फरक MPSCमध्ये हमखास विचारला जातो. चला आता वळूया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे. इथे आपण भाषेच्या मूळ पायावर लक्ष देणार आहोत, म्हणजेच स्वर आणि संयुक्त वर्ण. बघूया यात काय काय आहे. इथे आपण स्वरांचे 2 महत्त्वाचे प्रकार बघतोय. पहिला सजातीय स्वर. नावावरूनच कळतंय एकाच जातीचे, म्हणजे अ, आ, ई ह्या जोड्या एकाच उच्चार स्थानातून निघतात, म्हणून त्या सजातीय झाल्या. दुसरा प्रकार आहे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व म्हणजे लहान किंवा ज्याला उच्चारायला कमी वेळ लागतो. रू आणि लृ ह्यांचा उच्चार पटकन होतो, म्हणून ते ऱ्हस्व स्वर आहेत. हा आलेख सगळं काही एकदम स्पष्ट करतोय. बघा, दीर्घ स्वरांना उच्चाराला जास्त वेळ लागतो. अला 1 मात्रा वेळ लागतो, तर आला 2 मात्रा. त्यामुळे साहजिकच प्रश्न 110चं उत्तर दीर्घ आहे. आणि प्रश्न 113 मध्ये विचारले की ऱ्हस्व स्वर कोणता नाही, तर तो ई आहे, कारण तो दीर्घ आहे. संयुक्त स्वर कसे बनतात हे समजायला अगदी सोपं आहे. हे गणिताच्या समीकरणासारखं आहे. 2 वेगळे स्वर एकत्र येतात आणि एक नवीन स्वर तयार होतो. जसं की अ आणि ई एकत्र आले की ए तयार होतो, आणि अ आणि उ एकत्र आले की ओ तयार होतो. हीच त्यांची सोपी रचना आहे.
आपण क्ष आणि ज्ञ यांना अनेकदा सहजपणे जोडाक्षर म्हणतो, पण व्याकरणात त्यांचं एक खास नाव आहे, विशेष संयुक्त व्यंजने. असं का? कारण क आणि स एकत्र येऊन क्ष बनतो, जो दिसताना पूर्णपणे वेगळाच वर्ण वाटतो. तसंच द, न आणि य मिळून ज्ञ बनतो. हीच त्यांची खास ओळख आहे. तर मग जोडाक्षराची खरी व्याख्या काय आहे? अगदी सोपी आहे. 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजने एकत्र येतात आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी शेवटी एक स्वर जोडला जातो, तेव्हा जोडाक्षर तयार होतं. उदाहरणार्थ, क्र मध्ये क आणि र ही 2 व्यंजने आहेत आणि त्यांना जोडणारा अ हा स्वर आहे. आणि अखेर आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यात. इथे आपण थेट देवनागरी लिपी आणि तिच्या काही मूलभूत नियमांबद्दल बोलणार आहोत. चला आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड खेळूया. फक्त आकडे. मराठीत एकूण स्वरादी किती? 2 आणि आहा. कठोर व्यंजने किती? 13. आणि अनुनासिके? 5. हे आकडे थेट परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे ते पाठच असायला हवेत. स्वरादी म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याची एक सोपी पद्धत सांगतो. स्वरादी या शब्दाची फोड करा. स्वर प्लस आधी. आधी म्हणजे आधी किंवा सुरुवातीला, म्हणजे ज्या वर्णाच्या आधी स्वर येतो तो स्वरादी. आणि अह म्हणताना आधी अ हा स्वर येतोच, म्हणून ते स्वरादी आहेत. सोपं आहे की नाही? आणि शेवटी देवनागरी लिपीचे 2 अगदी मूलभूत पण महत्त्वाचे नियम. पहिला, आपण नेहमी डावीकडून उजवीकडे लिहितो. आणि दुसरा, आपण प्रत्येक अक्षराच्या डोक्यावर एक आडवी रेघ देतो, जिला शिरोरेषा म्हणतात. हीच तर आपल्या देवनागरी लिपीची ओळख आहे. चला तर मग आपण जे काही शिकलो त्याचा पटकन एक आढावा घेऊया. ही समजा तुमच्यासाठी एक खास चीट शीट आहे, जी तुम्हाला परीक्षेच्या अगदी आधी उजळणीसाठी खूप उपयोगी पडेल. चला माझ्यासोबत पटकन उजळणी करा. अर्धस्वर कोणते? य, र, ल, व. अनुनासिके म्हणजे ज्यांचा उच्चार नाकातून होतो. उष्मे श, श, स, कारण उच्चारात गरम हवा बाहेर पडते. आणि संयुक्त स्वर व व्यंजने म्हणजे जे 2 वर्णांच्या एकत्रीकरणाने बनतात. ही वर्गवारी पक्की लक्षात ठेवली की अनेक प्रश्न सोपे होतात. उच्चारस्थाने लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत. क वर्ग कंठातून, च वर्ग टाळूतून, ट वर्ग मूर्धेतून आणि त वर्ग दातांमधून. आणि आपले महत्त्वाचे आकडे विसरू नका. 2 स्वरादी, 13 कठोर व्यंजने आणि 5 अनुनासिके. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. या सगळ्या नियमांपैकी असा कोणता नियम आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायला सर्वात कठीण वाटतो? प्रत्येकाची अभ्यासात कोणती ना कोणती तरी अडचण असतेच. ती ओळखून त्यावर काम केलं ना तर मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी गुण मिळवणं नक्कीच शक्य आहे. विचार करा आणि अभ्यास करत रहा.